हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द NSK लर्नर. आय एम रुपेश. जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण CTET एक्झामबद्दल अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. आतापर्यंत आपण 2 ते 3 टॉपिक पाहिलेले आहे, ज्याच्यावरती प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन येतो म्हणजे येतो. आजसुद्धा आपल्याला एक मनोवैज्ञानिक यांच्याबद्दल माहिती घ्यायची आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतो म्हणजे येतो. त्यांनी कुठकुठल्या थेरी मांडलेल्या आहे, त्यांचे काय म्हणणे होते, हे सर्व आपण समजून घ्यायचं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होणार. ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे, आजच्या टॉपिकचं आपलं नाव आहे लॉरेन्स कोहलबर्ग. लॉरेन्स कोहलबर्ग हे मनोवैज्ञानिक होते, ज्यांनी की विद्यार्थी कशा प्रकारे शिकतो यांच्यावर त्यांनी चिंतन केलेलं आहे. त्यांनी एक थेरी दिलेली आहे, त्या थेरीचं नाव आहे मॉरल डेव्हलपमेंट थेरी. ठीक आहे. या थेरीबद्दल शिकताना सर्वात पहिले आपल्याला काही गोष्टी समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्याबद्दल काही कन्सेप्ट आहेत त्या समजून घेऊ. त्याच्यानंतर त्यांनी जी मॉरल डेव्हलपमेंट थेरी दिलेली आहे ते आपल्याला लर्न करायचं आहे, आणि त्यांच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती क्वेश्चन कशा प्रकारे एक्झामिनर विचारतो किंवा एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन PYQ हे सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे एकदा कन्सेप्ट समजून घेतला की तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला खूप इझी जाणार. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती घेऊ. त्यांनी कुठकुठले कन्सेप्ट दिलेले आहे, त्यांच्यानंतर त्यांची जी मॉरल डेव्हलपमेंट थेरी आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार. ठीक आहे. तर सर्वात पहिले त्यांचे कन्सेप्ट बघा, त्यांनी कुठकुठले कन्सेप्ट दिलेले आहे. सर्वात पहिले म्हटलं की ते जे मनोवैज्ञानिक होते ते अमेरिकेचे मनोवैज्ञानिक होते. ठीक आहे. तर मॉरॅलिटी मीन्स ॲबिलिटी टू, म्हणजे त्यांनी जी नैतिकता असते, नैतिकता काय, सर्वात पहिले ज्यांनी जी थेरी दिलेली आहे मॉरल डेव्हलपमेंट थेरी. मॉरल डेव्हलपमेंट थेरी शिकण्याच्या पहिले, समजण्याच्या पहिले तुम्हाला मोरॅलिटी काय असते हे समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. मोरॅलिटी म्हणजे काय? मोरॅलिटी म्हणजे की बरोबर आहे एखादी गोष्ट किंवा एखादी घटना घडलेली आहे, ती बरोबर आहे की चूक आहे याची समज डेव्हलप होणे, त्याला म्हणायचं मोरॅलिटी. सही और गलत में का अंतर समज पाना, म्हणजे कुठली गोष्ट बरोबर आहे आणि कुठली गोष्ट चुकीची आहे हे समजणे म्हणजे मोरॅलिटी. मोरॅलिटी म्हणजे नैतिकता, जी तुमची नैतिकता असते. नैतिकता ही जन्मजात नसते. जसे की नैतिकता कशामधून डेव्हलप होते? समाजातून. तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून कुठल्या गोष्टी शिकता नैतिकतेबद्दल, की सिग्नल तोडणे हे चुकीचं असते, याच्यामुळे सजा होते. ह्या गोष्टीच्या नैतिकच्या गोष्टी आहेत, तुम्ही समाजाकडून, तुमच्या मित्रमैत्रिणीकडून, शिक्षकाकडून शिकता. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा काय दिलेला आहे. नैतिकता बच्चे समाज से सीखते हैं. समाज से, म्हणजे नैतिकता ही आपण समाजातून शिकतो. समाजातून ज्या गोष्टी ऐकतो, ज्या अनुभवतो, त्याच्यातून आपल्यामध्ये नैतिकता डेव्हलप होते. उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास एखादी गोष्ट, जसं की भांडण करणे हे गोष्ट खराब आहे हे सर्वांना माहीत आहे, परंतु जो नवीन जन्मलेला बालक आहे त्यांना ही गोष्ट माहीत नसते. जसा तो समाजात येतो, समाजात वावरतो, त्यानंतर त्याचे आईवडील असो, मित्रमैत्रिणी असो किंवा शिक्षक असो, त्याला सांगतात की भांडण करणे हे चांगली गोष्ट नाही. म्हणजे त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये नैतिकता डेव्हलप होते, म्हणजे मोरॅलिटी येते की कुठली गोष्ट बरोबर आहे आणि कुठली गोष्ट चूक आहे, किंवा कुठली गोष्ट चांगली आहे आणि कुठली गोष्टी खराब आहे हे समजणे म्हणजे नैतिकता डेव्हलप होणे. ठीक आहे. त्यानंतर बघा, मॉरॅलिटी म्हणजे जी नैतिकता असते ती जन्मजात नसते. म्हणते डेव्हलपमेंट जी ही थेरी आहे ही डेव्हलप हिज थेरी बाय रेफरिंग द पियाजे थेरी. जीन पियाजे हे असे मनोवैज्ञानिक होते ज्यांनी सर्व क्षेत्रामध्ये थोडेफार काम केलेले आहे. मॉरल डेव्हलपमेंट थेरी ही सुद्धा सर्वात पहिले कोणी मांडली असेल तर त्यांचं नाव आहे जीन पियाजे. जीन पियाजेने याच्यावर सर्वात पहिले काम केलं आहे. त्यांच्याच थेरीचा रेफरन्स घेऊन मॉरल डेव्हलपमेंट थेरी ही कोहलबर्ग यांनी मांडलेली आहे. ठीक आहे. तर असा जर तुम्हाला प्रश्न आला की सर्वात पहिले मॉरल डेव्हलपमेंट थेरी सर्वात पहिले कोणी मांडली, तर त्याचं उत्तर येणार जीन पियाजे. ठीक आहे. द थेरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट फर्स्ट वॉज प्रपोज बाय जीन पियाजे. जीन पियाजे यांनी ही थेरी मांडली होती. त्यांचा रेफरन्स घेऊन मॉरल डेव्हलपमेंट थेरी जी नंतरची आहे ती कोहलबर्ग यांनी मांडलेली आहे. ठीक आहे. इन दिस थेरी, म्हणजे या थेरीमध्ये त्यांनी एकूण 3 लेवल दिलेले आहे आणि 6 स्टेजेस आहेत. 3 लेवल आहेत, प्रत्येक लेवलमध्ये 2-2 स्टेजेस दिलेले आहेत.
एकूण 3 लेवल आहेत आणि 6 स्टेजेस आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा मॉरल डेव्हलपमेंट थेअरी अकर्स प्रोग्रेसिव्हली इन स्टेजेस. ही जी मॉरल डेव्हलपमेंट थेअरी दिलेली आहे कोलबर्ग यांनी, ही जी थेअरी आहे, जे लर्नर आहे ते स्टेजेसमध्ये प्रोसेसिंग करतात, म्हणजे स्टेजेसमध्ये शिकतात असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. हीज थेअरी स्ट्रॉंगली सपोर्ट असोसिएशन विथ कॉग्नेटिव्ह मॅच्युरिटी अँड मॉरल मॅच्युरिटी. ठीक आहे. त्यांचा समन्वय साधून हे थेअरी सपोर्ट करते म्हणते बिटवीन कॉग्नेटिव्ह मॅच्युरिटी अँड मॉरल मॅच्युरिटी. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे महत्त्वाचे पॉईंट आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकता, तेवढे पॉईंट हे तुम्ही लक्षात ठेवा, लर्न करा, तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. हे व्हिडिओ समजण्यासाठी रिपीट सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा मॉरल डेव्हलपमेंट थेअरी मांडायच्या पहिले जे कोलबर्ग होते ते काय करायचे, काल्पनिक गोष्टी सांगायचे. त्यांनी अनेक एक्सपेरिमेंट केलेले आहेत. ते एक्सपेरिमेंट कशा प्रकारे केलेले आहे, काही मुलांना ते घ्यायचे, ते काल्पनिक गोष्ट सांगायचे आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून त्या कंडिशनमध्ये किंवा त्या सिच्युएशनमध्ये मुलं कशा प्रकारे उत्तर देतात हे बघायचे. ठीक आहे. तर अशाच प्रकारे त्यांनी एक गोष्ट सांगलेली आहे जी की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे आणि परीक्षेमध्ये तिच्यावर क्वेश्चन सुद्धा त्या स्टोरीवर येतो किंवा त्या गोष्टीवर येतो. हेन्झ नावाचा हा एक व्यक्ती होता. ठीक आहे. हेन्झ नावाचा हा व्यक्ती होता. त्याच्या पत्नी ही अत्यंत बिमार होती. त्याच्या पत्नीला एक औषध लागत होते. डॉक्टरनं एक औषध सजेस्ट केलं होतं, ते की एकाच मेडिकलमध्ये होतं आणि एकाच जागी ते मिळायचं. ठीक आहे. तर हेन्झनं काय केलं, त्याच्याजवळ जेवढेही पैसे होते किंवा जेवढी त्याची संपत्ती होती ती सर्व विकून ती औषध घेण्यासाठी तो गेला, कारण की ती औषध अत्यंत महाग होती. त्या मेडिकलमध्ये तो गेला, तो औषधी मागत होता, परंतु जो तिथलचा जो मालक होता त्या मेडिसिनचा, त्याने ती औषध द्यायला नकार दिला, कारण की ती अत्यंत त्याच्या सर्व जीवनाची कमाई होती. ती औषध त्याला देण्यास मनाई केली. मग हिंजला इथं प्रश्न पडला. ठीक आहे. हिंजला इथं प्रश्न पडला की ही औषधी मी चोरी करू की नाही करू. जर चोरी केली ही औषधी तर माझ्या पत्नीचा जीव हा वाचेल आणि नाही चोरी केली तर माझ्या पत्नीचा जीव हा चालला जाईल. म्हणजे चोरी केली तर पत्नीचा जीव वाचेल, परंतु मला सजा सुद्धा होणार, कारण की लॉ आणि ऑर्डर आहे, त्याच्यामुळे त्याला सजा सुद्धा होणार. तर अशा कंडिशनमध्ये ते दुविधेत पडला. डेलिमा, याला म्हणायचं डेलिमा, हिंजची डेलिमा याला म्हणतात, हिंज डेलिमा. म्हणजे ते दुविधेत पडला की काय करू. अशा सिच्युएशनमध्ये जर दोन त्याच्याकडे विकल्प आले की ही गोष्ट करू की ती गोष्ट करू, त्याला म्हणायचं डेलिमा. तर तो स्वतःच्या पत्नीला वाचवण्यासाठी तो औषध चोरी करेल. जर त्याने ती औषध चोरी केली तर त्याला सजा सुद्धा होणार, हे सुद्धा त्याला माहिती होतं. त्यामुळे तो डिलेमामध्ये पडला की कन्फ्यूज झाला, म्हणजे कुठली गोष्ट करू. तर अशा प्रश्न तो विद्यार्थ्यांना विचारायचा आणि विद्यार्थ्याकडून त्याचे उत्तर घ्यायचं. तर त्याला असं जाणवलं की प्रत्येक वयोगटातून म्हणजे एजनुसार मुलं वेगवेगळी उत्तरं देत आहेत. लहान मुलं म्हणत आहेत की चोरी करणं पाप आहे, कारण की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सांगितलं आहे की चोरी करणं पाप आहे किंवा चोरी करणं हा गुन्हा आहे किंवा चोरी करणं ही चांगली गोष्ट नसते छोट्यापणी मुलांना. परंतु जे मुलं मोठे आहे ते काय म्हणत आहे की चोरी करून टाक, काय होणार, तुझ्या पत्नीचा जीव वाचणार. काय इथे मोठी मुलं काय म्हणते की जर जीवापेक्षा थोडी कुठली गोष्ट मोठी आहे तर तू चोरी करून टाक. तर अशा प्रकारे एजनुसार त्याला अलग अलग प्रश्नाची उत्तरं मिळाली. तर यानुसार त्यांनी काही लेवल तयार केल्या की कुठल्या लेवलमध्ये कशा प्रकारे मुलं उत्तर देतात. ठीक आहे. तर ही गोष्ट अशा प्रकारच्या ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या सर्व गोष्टी काल्पनिक होत्या. काल्पनिक गोष्टी असायच्या त्या काल्पनिक गोष्टी तो विद्यार्थ्यांना सांगायचा आणि त्यांच्याकडून त्याचे उत्तर घ्यायचा. त्याच्यानुसार त्यांनी काही लेवल तयार केलेलं आहे. ठीक आहे. ती ही याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की कन्सेप्ट ऑफ मॉरॅलिटी. मॉरॅलिटीचा एक कन्सेप्ट मांडलेला आहे, नैतिकता. 2 कन्सेप्ट ऑफ मॉरॅलिटी. मॉरॅलिटीचे 2 कन्सेप्ट असते. एक कन्सेप्ट आहे मॉरल डेलिमा आणि मॉरल रिझनिंग. ठीक आहे. मॉरल डेलिमा म्हणजे काय, मॉरल डेलिमा म्हणजे की अशा कंडिशनमध्ये तो व्यक्ती विचार करतो की कुठली गोष्ट चांगली आहे किंवा कुठली गोष्ट खराब आहे. याच्यामध्ये तो डिसिजन नाही घेऊ शकत. म्हणजे 2 जर त्याच्याकडे विकल्प असतील तर त्या 2पैकी कुठली गोष्ट चूज करू याच्यामध्ये जर तो डिसिजन घेऊ शकत नसेल तर त्याला म्हणायचं मॉरल डिलेमा. आणि मॉरल रिझनिंगमध्ये तो एक गोष्ट चूज करतो, भलेही त्याचा परिणाम चांगला असो वाईट असो, तार्किक विचार करून एक गोष्ट तो चूज करतो, त्याला म्हणायचं मॉरल रिझनिंग. हे 2 कन्सेप्ट आहे मॉरॅलिटीचे. एक आहे मॉरल डिलेमा म्हणजे ज्याच्यामध्ये तो चूज करू शकत नाही कुठली गोष्ट दोन्हीपैकी, आणि मॉरल रिझनिंग म्हणजे तर्क लावून तो एक गोष्ट एक्सेप्ट करतो किंवा चूज करतो, त्याला म्हणायचं मॉरल रिझनिंग. ठीक आहे. हे 2 कन्सेप्ट आहेत मॉरॅलिटीबद्दल.
त्यानंतर बघा आता आपल्याला ज्या मेन टॉपिक आहे मॉरल डेव्हलपमेंट थेरी, ज्याच्यामध्ये त्याने 3 लेवल दिलेले आहे कोलबर्ग यांनी आणि 6 स्टेजेस दिले आहे. प्रत्येक लेवलमध्ये 2-2 स्टेजेस दिले आहे. तर सर्वात पहिली लेवल कुठली आहे? प्री कन्व्हेन्शनल लेवल. ठीक आहे. प्री कन्व्हेन्शनल लेवलमध्ये एज काय असते? 4 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत मुलं याच्यामध्ये आहेत प्री कन्व्हेन्शनल लेवलमध्ये. ठीक आहे. या लेवलमध्ये काय असते? इस अवस्था में बच्चों में शून्य नैतिकता, इस अवस्था में बच्चों में शून्य नैतिकता होती है. इस अवस्था में बच्चों को सही या गलत के बारे में पता नहीं होता. ही जी अवस्था आहे प्री कन्व्हेन्शनल लेवल, ह्या ज्या अवस्था आहे तुम्ही त्या इंग्लिशमध्ये लर्न ठेवा. कारण की काय होतं, पेपर तुमचा हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतो. हिंदीमध्ये अनेक अर्थाने तो वेगवेगळ्या प्रकारे विचारले जाते शब्द, परंतु इंग्लिशमध्ये लर्न ठेवला तो चेंज होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ह्या टर्म ज्या आहेत त्या इंग्लिशमध्येच लर्न ठेवा. ठीक आहे. प्री कन्व्हेन्शनल लेवल, प्री कन्व्हेन्शनल लेवलमध्ये जी मुलामध्ये नैतिकता असते म्हणजे ती शून्य असते. म्हणजे याच्यामध्ये मुलांमध्ये नैतिकता नसतो. तो तुमच्या वडिलाला सुद्धा कानाखाली रट्टा मारतो, जरी तुमचा वडील जर पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल तरी. कारण की त्याला ही गोष्ट चांगली आहे का खराब आहे, बरोबर आहे की चूक आहे हे त्याला माहीत नसते. त्याच्यामध्ये या स्टेजमध्ये नैतिकता ही शून्य असते. ठीक आहे. आणि काय या अवस्था म्हणजे त्यांना गलत कोणती गोष्ट आहे, सही कोणती गोष्ट आहे, म्हणजे चांगली कोणती आहे, वाईट कोणती आहे, बरोबर चूक याच्यामधलं अंतर समजत नाही प्री कन्व्हेन्शनल लेवलमध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये 2 स्टेजेस दिले आहे. पहिली स्टेज कोणती आहे? पनिशमेंट अँड ओबिडन्स, दंड एव आज्ञापालन. म्हणजे या जी स्टेज आहे प्री कन्व्हेन्शनल लेवलमधली पहिली स्टेज, त्याच्यामध्ये काय? पनिशमेंट अँड ओबिडन्स म्हणजे दंड एव आज्ञापालन. याच्यामध्ये जे मोरॅलिटी असते, जे नैतिकता असते मुलं ते पनिशमेंटच्या आधारावर दाखवतात. म्हणजे त्यांना जर कुठली पनिशमेंट मिळाली तरच नैतिकता दाखवतात, नाहीतर नैतिकता दाखवत आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं, तुम्ही एखाद्या लग्नामध्ये गेले, तिथं तुमचे पाहुणे वगैरे आले, तिथे तुमच्या मुलाला जर तो बरोबर वागत नसेल, कोणाला शिव्या देत असेल किंवा कोणाला नमस्कार करत नसेल, तर तुम्ही लगेच त्याला दाटवता किंवा मारता. त्याला मारल्यामुळे तो नैतिकता दाखवतो, म्हणजे पाहुण्यासोबत चांगला व्यवहार करतो, म्हणजे त्याला पनिशमेंट देता तुम्ही. पनिशमेंट दिल्यामुळे जर तो नैतिकता दाखवत असेल तर ही कोणती स्टेज आहे त्याची? पनिशमेंट अँड ओबिडन्स. म्हणजे त्याला जर सजा मिळत असेल हे त्याला वाटत असेल, त्याच्यामुळे जर तो नैतिकता दाखवत असेल तर त्याची नैतिकता ही पनिशमेंटच्या आधारावर असते. ठीक आहे. आणि दुसरी स्टेज आहे इन्स्ट्रुमेंटल रिलेटिव्हिस्टिक इंडिव्हिज्युअलिझम. ठीक आहे. इस अवस्था में बच्चे जैसे को तैसा व्यवहार करते. या अवस्थामध्ये मुले कशी वागतात? जशाला तसे. म्हणजे तुम्ही जर मुलाला रट्टा मारला तर तो सुद्धा तुम्हाला एक रट्टा मारेल. जसं की शाळेमध्ये एखाद्या मुलाने एखाद्या मुलाची जर बॅग फेकून दिली तर तो मुलगा सुद्धा त्या दुसऱ्या मुलाची बॅग फेकून देईल, किंवा त्याने त्याचा पेन घेतला तर तो सुद्धा त्याचा पेन घेईल. त्याने त्याची पेन्सिल तोडली, हा सुद्धा त्याची पेन्सिल तोडेल. ठीक आहे. म्हणजे एकमेकाला मारलं तर तो सुद्धा त्याला मारेल. अशामुळे जैसे को तैसा ही स्टेज झाली दुसरी, इन्स्ट्रुमेंटल रिलेटिव्ह इंडिव्हिज्युअलिझम. ठीक आहे. हे इथं उदाहरण दिलेलं आहे, तो आम्हाला पेन्सिल तोडण्यात. हे शाळेमध्ये जास्ती करून विद्यार्थी करतात. कोणी कोणाला रट्टा मारला तो सुद्धा त्याला उलटून रट्टा मारतो. ठीक आहे. तर प्री कन्व्हेन्शनल लेवल स्टेजमध्ये काय काय लक्षात ठेवायचं? याच्यामुळे मुलामध्ये नैतिकता कुठल्याही प्रकारची नसते. अंडरस्टँडिंग लेवल ही 0 असते. कुठल्याही म्हणजे कुठली गोष्ट खरी आहे, खोटी आहे, किंवा चांगली आहे किंवा वाईट आहे, याच्यात कुठल्याही प्रकारची नैतिकता त्यांच्यामध्ये नसते. ती प्री कन्व्हेन्शनल आहे. त्याच्यामध्ये 2 स्टेजेस लक्षात ठेवा, पनिशमेंट अँड ओबिडियन्स. ठीक आहे. आणि दुसरी आहे इन्स्ट्रुमेंटल रिलेटिव्हिस्टिक इंडिव्हिज्युअलिझम. ठीक आहे. म्हणजे पहिल्या म्हणजे पनिशमेंटमध्ये काय, ज्याची जी नैतिकता असते ती पनिशमेंटच्या आधारावर असते. आणि दुसऱ्यामध्ये जैसे को तैसा, म्हणजे त्यांनी त्याला रट्टा मारला तर हा सुद्धा त्याला रट्टा मारेल. ठीक आहे. तर ही झाली पहिली लेवल. दुसरी लेवल बघा कुठली आहे? कन्व्हेन्शनल लेवल. कन्वेंशनल लेवल, इस अवस्था में बच्चे समाज के नियमों के अनुसार अपना व्यवहार करते हैं, समाज से प्रभावित होकर सही या गलत का निर्णय लेते हैं. ही जी अवस्था आहे कन्व्हेन्शनल लेवल, याच्यामध्ये वय किती असते? 10 ते 13. याच्यामध्ये मुलं काय करतात? जे आपले निर्णय आहे किंवा जी आपली नैतिकता आहे ती समाजाच्या अकॉर्डिंग दाखवतात. म्हणजे समाजाने ज्या गोष्टी त्यांना सांगल्या की ह्या गोष्टी बरोबर आहे किंवा ह्या गोष्टी चूक आहे, त्यानुसार ते आपले निर्णय घेतात. म्हणजे सोसायटीचं यांच्यावर नियमाचं बर्डन असते. ठीक आहे. त्याच्यानुसार ते आपले व्यवहार करतात. याच्यामध्ये एकूण 2 स्टेजेस आहेत, गुड बॉय गुड गर्ल स्टेज, अच्छा लडका और अच्छा लडकी. याच्यामध्ये मुलं काय करते? चांगले बनण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपल्या सरळ भाषेत सांगायचं झालं चापलुसी म्हणा, किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा एखादा अवॉर्ड मिळत आहे त्यांना, त्याच्यामुळे ते नैतिकता दाखवतात. त्याला म्हणायचं गुड गर्ल आणि गुड बॉय स्टेज. ठीक आहे. गोल्डन रूल, याच्यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवायचा की
गुड बॉय आणि गुड गर्ल लर्न हे गोल्डन रूल आहे. ठीक आहे. पुरस्कार मिळणे के लिए अच्छा व्यवहार करना. जर एखादा पुरस्कार मिळवण्यासाठी अच्छा व्यवहार करत आहे किंवा चांगला व्यवहार करत आहे त्याला म्हणायचं गुड गर्ल आणि गुड बॉय स्टेज. ठीक आहे. त्यानंतरचे आहे लॉ अँड ऑर्डर ओरिएंटेशन. इस अवस्था में बच्चे समाज के अनुसार अपना व्यवहार करते, समाज के अनुसार कानून का पालन करते. या अवस्थेमध्ये काय करतात मुलं, समाज जे समाजाने सांगितले आहे, समाजात कोण आले, आईवडील आले, शिक्षक आले, मित्रमैत्रिणी आल्या, हे जे सांगतात त्याच्यानुसार ते व्यवहार करतात, समाजानुसार व्यवहार करतात. जसं की इथं उदाहरण दिलेलं आहे. त्यांच्या आईवडिलांनी किंवा शिक्षकांनी त्यांना सांगितलं असेल की रेड लाईट जर चालू असेल तर सिग्नल पार करायचं नाही. जर सिग्नल तुम्ही जर पार केलं तर काय होणार, क्रॉस केलं सिग्नल तर काय होणार, तुम्हाला सजा होणार. लॉ अँड ऑर्डर ओरिएंटेशन. ठीक आहे. जर समाजाने सांगितलं कानून की लॉचं पालन कर तर तिथं येते लॉ अँड ऑर्डर ओरिएंटेशन. ठीक आहे. की तो ते पार करणार नाही कारण की त्याला समाजाने सांगितलं आहे, समाजानुसार आपले निर्णय घेतो. याच्यात लक्षात ठेवायचं, जर विद्यार्थी समाजानुसार आपले निर्णय घेत असेल तर त्याला म्हणायचं सेकंड स्टेज कन्व्हेन्शनल लेवल, ज्याचं वय आहे 10 ते 13 वर्ष. ठीक आहे. त्यानंतरची तिसरी लेवल बघा कुठली आहे, तिसरी लेवल आहे पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल, ज्याच्यामध्ये वय वर्ष आहे 13+. ठीक है. इस अवस्था में बच्चे खुद से निर्णय लेते हैं, समाज से प्रभावित होकर निर्णय नहीं लेते, उन्हें जो सही लगता है उसे अनुसार वो निर्णय लेते. याच्यामध्ये समाजानुसार तो निर्णय घेत नाही, तो स्वतःनुसार निर्णय घेतो, स्वतः तर्क लावतो, स्वतः विचार करतो, कुठली गोष्ट चांगली आहे, कुठली गोष्ट बरोबर आहे, कुठली गोष्ट चुकीची आहे, हो स्वतः तर्क करतो, समाजानुसार नाही. त्याला जे वाटेल त्यानुसार निर्णय घेत असेल तर त्याला म्हणायचं पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल. या लेवलमध्ये विद्यार्थी 13+ वय असेल ते विद्यार्थी या लेवलमध्ये कोलबर्ग यांनी सांगितले आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 2 स्टेजेस दिलेले आहेत. पहिली स्टेज बघा, सोशल कॉन्ट्रैक्ट ओरिएंटेशन. सोशल कॉन्ट्रैक्ट ओरिएंटेशन म्हणजे इस स्टेज में बच्चे खुद के अनुसार निर्णय लेते, लोगों की भलाई के लिए निर्णय लेते. याच्यामध्ये जो विद्यार्थी असतो किंवा जे चिल्ड्रन असतात ते स्वतःच्या तर्कानुसार निर्णय घेतात आणि जे समाजाच्या भल्यासाठी असेल असे निर्णय, जसं की ते कचरा साफ करण्याचा निर्णय घेतला नाही. ठीक आहे. तर स्वतःच्या भल्यासाठी म्हणजे समाजाच्या भल्यासाठी स्वतःहून निर्णय घेतला जात असेल तर त्याला म्हणायचं सोशल कॉन्ट्रॅक्ट ओरिएंटेशन. ठीक आहे. त्यानंतरची स्टेज बघा कुठली आहे, युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल ओरिएंटेशन. ठीक आहे. सोशल कॉन्ट्रॅक्ट ओरिएंटेशनचं परत एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं, जसं की आपल्याला माहीत आहे 18+ जर वय नसेल तर तुम्हाला लग्न करता येत नाही. ठीक आहे. जर एखादा मुलगा आहे त्याच्या आईवडील म्हटले की तू लग्न करू घे, परंतु त्याचा त्या मुलीचं वय जे आहे ज्याच्यासोबत तू लग्न करायला तिचं 18+ नाही, पण त्याच्या आईवडिलांनी त्याला कसम दिली की बा कर तू लग्न, परंतु तो लग्न करणार नाही. तो इथं आईवडिलाला सुद्धा त्याला निराश करायचं नाही आणि लग्नसुद्धा करायचं नाही. इथं तो स्वतःहून निर्णय घेणार, सोसायटीच्या अनुसार नाही घेणार. ठीक आहे. तो लग्न करणार नाही कारण की तो स्वतः तर्क लावेल की हे लग्न करणं योग्य नाही. ठीक आहे. ते लोकांच्या भल्यासाठी किंवा त्या मुलीच्या चांगल्यासाठी तो निर्णय घेणार. ठीक आहे. तर त्याला म्हणायचं सोशल कॉन्ट्रॅक्ट ओरिएंटेशन. त्यानंतरचं आहे युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल्स ऑफ ओरिएंटेशन. इस अवस्था में बच्चे खुद के अनुसार ही निर्णय लेते, लेकिन इस अवस्था में बच्चे दूसरे के फायदे के लिए खुद की जान की परवाह नहीं करते. या अवस्थामध्ये काय असते, मुले निर्णय तर स्वतःहूनच घेतात परंतु स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार करत नाही, जे समाजासाठी योग्य आहे त्यासाठी. याच्यात सर्वात चांगलं उदाहरण सांगायचं झाल्यास एक्झाम्पल आहे भगतसिंगचं, जे की देशासाठी आपल्या बलिदान दिलं त्यांनी. हे जे युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल ओरिएंटेशन या स्टेजमध्ये भगतसिंग सारखे व्यक्ती येतात. ठीक आहे. जे की समाजासाठी जीव सुद्धा द्यायला तयार असतात. ठीक आहे. हे एकूण 3 आपण लेवल बघितल्या, त्यामध्ये 2-2 स्टेजेस बघितल्या. जे थिअरी आहे मॉरल डेव्हलपमेंट थिअरी जी कोलबर्ग यांनी मांडितली, यांची आलोचना म्हणजे यांचं जे आलोचना आहे ही सुद्धा पेपरमध्ये येते की यांच्या कुठकुठली आलोचना केलेली आहे. हे आलोचना कोणी केलेली आहे, कॅरोल गिलिगन ह्या कोण होत्या, त्यांच्या असिस्टंटच होत्या. त्यांनी एकूण त्यांच्या 3 आलोचना केल्या ज्या पेपरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहे. पहिली आलोचना त्यांनी काय केली की जेंडर बायस. त्यांनी असं म्हटलं की कोलबर्ग साहेब हे जे तुम्ही एक्सपेरिमेंट केलेली आहे याच्यामध्ये तुम्ही मोस्ट ऑफ म्हणजे त्यांनी मुलंच घेतले होते, त्यांच्या मुलावरच यांनी एक्सपेरिमेंट केलं, हे जेंडर बायस केला असं त्यांचं म्हणणं होतं.
कॅरोल गिलिगन यांचं म्हणणं होतं, हेच प्रश्न जर तुम्ही मुलींना विचारले असते तर त्याचे उत्तर वेगळ्या वेगळ्या प्रकारे आले असते. तर त्यांचं म्हणणं होतं की यामध्ये तुम्ही जेंडर बायस केलेलं आहे. तर पहिली आलोचना केलेली आहे जेंडर बायस. सेकंड कोणती केली आहे? त्यांनी पुरुषांना जस्टिस म्हणून आधार दिला आणि महिलांना केअर आणि इम्पॅथी. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की पुरुष हा जस्टिस करतो असा आधार दिला तुम्ही, आणि महिलांना जर उत्तर दिलं असतं तर केअरिंग आणि इम्पॅथी दाखवली असती. उदाहरणार्थ सांगायचं झालं, कुठं जर भांडणं झाले तर काय करणार? कुणी कुणाला चोरी करून पळालं ते जर तुम्हाला सापडलं किंवा लोकांनी त्याला पकडलं तर पुरुष वर्ग काय करतो? सर्वात पहिले त्यांना मारतो, बेदम मारतो. त्याच्यानंतर काय म्हणतो? याला पोलिसांच्या हवाली करा, म्हणजे जस्टिसचा विचार करतो. ठीक आहे, पहिले मारतो आणि त्यानंतर. परंतु तिथं जर महिला आली असती, तिला जर विचारलं असतं तर ती म्हटली असती की याला सोडून द्या, जाऊ द्या, आता तुम्ही भरपूर मारलं, म्हणजे केअर आणि इम्पॅथी दाखवली असते. तर गिलिगनचं असं म्हणणं होतं. तर प्रत्येक सिच्युएशनमध्ये मुलींचे आणि मुलांचे हे जे विचार आहे किंवा त्यांचे उत्तर आहे हे वेगवेगळे आले असते. ही सुद्धा त्यांनी एक आलोचना केली. तिसरी आलोचना काय केली? संस्कृती. त्या असे म्हटले की त्यांनी संस्कृतीला प्राधान्य नाही दिले, संस्कृतीला कुठलाही रोल केला नाही. कारण की संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या प्रकारचे विचार आले असते, वेगवेगळे उत्तर आले असते. त्यांनी ते सुद्धा केलं नाही, एकाच जागी केलं, संस्कृतीला इग्नोरन्स केलं, प्राधान्य नाही दिलं. तर त्यांनी एकूण 3 आलोचना सांगितलेल्या आहे कॅरोल गिलिगननं. ठीक आहे, हे कॅरोल गिलिगन नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, ज्या की कोलबर्ग साहेबांच्याच असिस्टंट होत्या. यांनी त्याच्यानंतर यांची सुद्धा थेरी मांडली होती. ठीक आहे, पहिली आहे जेंडर बायस केलं, कल्चरला महत्त्व नाही दिलं, आणि जस्टिस आणि केअर, जस्टिस पुरुषांसाठी, केअर आणि इम्पॅथी स्त्रियांसाठी. एकूण 3 आलोचना. तर अशा प्रकारे आपण कोलबर्ग साहेबांचं जे मेन टाईप आहे, जे त्यांच्या लेवल आहे, स्टेजेस आहे, त्यांच्या आलोचना कुठल्या झाल्या, ह्या सर्व बघितले. तर याच्यावर कशा प्रकारे क्वेश्चन येतात, आपण सुद्धा क्वेश्चन घेणार आणि तुम्ही PYQ सुद्धा सॉल्व्ह करून बघा. तुमचे सर्व PYQ सॉल्व्ह होणार याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. ठीक आहे, तर आता आपल्याला याच्यावरचे PYQ कशा प्रकारे आले ते बघायचं आहे. सर्वात पहिले बघा, सर्वात पहिला प्रश्न बघा काय, at which level of Kohlberg moral reasoning children typically do not fully understand the rules set down by the other science society. कोलबर्ग के नैतिक तर्क के किस स्तर पर बच्चे आमतौर पर दूसरों व समाज द्वारा निर्धारित नियमों के पूरी तरह से नहीं समझ पाते. म्हणजे जे मॉरॅलिटी आहे, रिझनिंग, तर्कना जी आहे, जी चिंतन आहे, ती कुठल्या स्टेजवर म्हणते मुलं समजत नाही. म्हणजे मॉरॅलिटी सोसायटी आणि ऑदर्सनं जी सेट केलेली जे नियम असतात ते कुठल्या स्टेजवर, नैतिकता. सरळ सांगायचं झालं, नैतिकता कुठल्या स्टेजमध्ये मुलांमध्ये शून्य राहिली, तर नैतिकता असते प्री कन्व्हेन्शनल लेवल. ठीक आहे, पहिलं पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल नाही, प्री कन्व्हेन्शनल लेवल. ऑप्शन नंबर, प्री ऑपरेशनल लेवल नाही, प्री कन्व्हेन्शनल लेवल. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर येणार. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन बघा कुठला आहे. सेकंड क्वेश्चन हो, हा कधी आला होता? फेब्रुवारी 2026, पेपर नंबर 2 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्टली मॅच पेअर. म्हणजे कुठली मॅच पेअर आलेली आहे तुम्हाला. हे गुड बॉय गुड गर्ल. ठीक आहे, ग्रेट फॉर, हे नाही येणार. दुसरं लॉ अँड ऑर्डर ओरिएंटेशन अपहोल्डिंग, हे सुद्धा नाही येणार. सोशल कॉन्ट्रॅक्ट ओरिएंटेशन, हे सुद्धा नाही येणार. पनिशमेंट ऑफ ऑबिडन्स ओरिएंटेशन. ठीक आहे, दंड और आज्ञाकारिता मुख्य बुरे परिणाम के बचने के लिए, म्हणजे हे येणार. जे पनिशमेंट आहे ते पनिशमेंट आणि हे की त्यांना सजा नाही झाली पाहिजे यासाठी ते त्याची नैतिकता दाखवतात. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, त्यानंतरचा क्वेश्चन डिसेंबर 2024 पेपर 1 मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. लॉरेन्स कोलबर्ग आर्ग्यू दॅट. ठीक आहे, लॉरेन्स कोलबर्ग के तर्क दिया है की, काय तर्क दिला त्यांनी? मॉरल डेव्हलपमेंट इज अ चिल्ड्रन अक्रॉस इन कंटिन्यूअस मॅनर. ठीक आहे, सेकंड बघा, नाही येणार आहे. द बच्चों नैतिक विकास निरंतर रूप से होता है, निरंतर रूप से नहीं होता. देयर आर कल्चरल डिफरन्स इन मॉरल रिजनिंग इन चिल्ड्रन, हे सुद्धा त्यांनी नाही सांगितलं. मॉरल डेव्हलपमेंट ऑकर्स प्रोग्रेसिव्हली इन स्टेजेस, हे सांगितलं त्यांनी की जे मॉरल डेव्हलपमेंट आहे ते स्टेजेसमध्ये, कारण की त्यांनी एकूण 3 लेवल दिलेले आहे आणि 6 स्टेजेस दिले आहे. ठीक आहे, तर प्रोग्रेसिव्ह इन स्टेजेस. त्यानंतरचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. कोलबर्ग के नैतिक विकास
कि किस चरण में व्यक्ति का नैतिक व्यवहार मुख्य रूप से इस मानसिकता पर निर्भर करता है कि लोग मेरे बारे में क्या सोचते हैं. म्हणजे लोकांनी जे नियम सेट केलेले आहे किंवा लोकांनी जे गोष्टी सांगितलेल्या आहे, मी जर एखादं काम केलं तर लोक काय विचार करतील. लोकांचा विचार कुठल्या स्टेजमध्ये करतो. पहिल्या स्टेजमध्ये तर नैतिकता शून्य असते, समाजाचा लोकांचा तो विचार करत नाही. दुसऱ्या स्टेजमध्ये तो लोकांचा विचार करतो. तिसऱ्या स्टेजमध्ये सुद्धा तो लोकांचा विचार करणार, स्वतःहून निर्णय घेतो. ठीक आहे. तर कुठली स्टेज येणार, पोस्ट कन्व्हेन्शनल येणार का, नाही, ही लास्ट स्टेज आहे. नॉन कन्व्हेन्शनल अशी स्टेजच नाही दिली, लेवलच दिलेली नाही. प्री कन्व्हेन्शनल आहे का, नाही. तर कन्व्हेन्शनल सेकंड स्टेज. कन्व्हेन्शनल लेवलमध्ये तो विचार करतो की लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, समाज काय म्हणेल यानुसार तो निर्णय घेतो. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. त्यानंतरचा क्वेश्चन दिलाय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द लॉरेन्स कोलबर्ग थेरी इज करेक्ट. समोर म्हणजे पुढे खालीलपैकी कुठलं स्टेटमेंट कोलबर्गने दिलेलं आहे. ठीक आहे. इट टेक्स इन टू द अमाउंट इफेक्ट ऑफ द कल्चरल अँड जेंडर ऑन मॉरल रिझनिंग. हे दिलेलं आहे का, नाही. ठीक आहे. दुसरं सेकंड बघा, इट डज नॉट स्पेसिफाय द एक्स्ट्रा स्टेजेस फॉर प्रोग्रेसिव्ह ऑफ मॉरल डेव्हलपमेंट इन चिल्ड्रन. इट बेस्ड ऑन द स्टडी डन थ्रू द एक्सपेरिमेंटल मेथड. ठीक आहे. इट प्रेझेंट कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन इन अ चिल्ड्रन. ये पहले एक बघा, ये बच्चों को द्वंद्वात्मक स्थिति के प्रस्तुत करता था. ठीक आहे. तो ऑप्शन येणार 4. कोलबर्ग काय करायचा, एक हायपोथेटिक म्हणजे काल्पनिक गोष्ट सांगायचा. ठीक आहे. काल्पनिक गोष्ट सांगल्याच्या नंतर ते विद्यार्थ्यांना दुविधात टाकायचे की बा अशी एखादी गोष्ट सांगली की त्या अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही कुठला निर्णय घेतला असता. ठीक आहे. अशा दुविधेमध्ये टाकायचा. ऑप्शन नंबर 4 ही प्रेझेंट कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन टू द चिल्ड्रन. ठीक आहे. त्यानंतरचा बघा, असे एकूण आपण सर्व क्वेश्चन बघितलेले आहे. ठीक आहे. असे एकूण आपण सर्वात पहिले कन्सेप्ट समजून घेतला. कोलबर्ग साहेबाच्या बद्दल आपण माहिती घेतली, त्यांच्या लेवल समजल्या, त्यांच्या लेवलमध्ये स्टेजेस ज्या होत्या त्या समजून घेतल्या, त्यांची आलोचना कुठकुठली झाली हे सुद्धा समजले, आणि याच्यावर क्वेश्चन कशा प्रकारे येतात ते सुद्धा बघितलं. हे कन्सेप्ट झाल्याच्या नंतर तुम्ही PYQ सॉल्व्ह करून बघा. तुमच्याकडे एखादं बुक असेल PYQचं तर तिच्यामधील PYQ सुद्धा सॉल्व्ह करून बघा. तुमचे PYQ सर्व सॉल्व्ह होणार याची मी गॅरंटी देतो. तुम्ही हा टॉपिक जर समजला नसेल तर रिपीट बघा. एखादा कन्सेप्ट समजला नसेल तर रिपीट बघा. ठीक आहे. तुम्ही चॅनलला नवीन असाल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि कमेंटमध्ये हे सुद्धा कळवा की समोरील कोणत्या टॉपिकवर तुम्हाला लेक्चर किंवा तुम्हाला लेसन हवा आहे. ठीक आहे. तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. असेच तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. ठीक आहे. धन्यवाद.